मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबईसह राज्यभर उष्णतेची लाट। मुंबईतील तापमानाचे 34 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला। मुंबईसह राज्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानामध्ये वाढ। मुंबईकरांना दिलासा। मुंबईतील हवेचा निर्देशांक सुधारला। निर्देशांक आता समाधानकारक श्रेणीमध्ये। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 78 ते 100च्या मध्ये असल्यानं दिलासादायक बाब। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यामधील प्रमुख आरोपीला अटक। उन्नाथन अरुणाचलम याला क्रॉफर्ड मार्केटमधून अटक। 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आल्यापासून आरोपी फरार। प्रकरणामधली 6वी अटक। कोस्टल रोडच्या देखभालीसाठी पालिका कंत्राटदार नेमणार। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल केली जाणार। यासाठी पालिका 84 कोटींचा खर्च करणार। बीएमसीच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमधल्या कर्मचाऱ्यांसाठी पालिका म्हाडाच्या धर्तीवर घरं विकणार। लॉटरीच्या माध्यमातून घरं विकली जाणार। सोमवारपासून अर्ज करता येणार। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तक बाजारामध्ये दाखल। सुट्टीच्या काळामध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी विविध पुस्तकं बाजारात। राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम सुरू। पुण्यामध्ये एका महिन्यामध्ये 37 कर्करोगाचे रुग्ण आढळले। पुण्यामधल्या मुंढवा परिसरात 17 लाख किमतीचा गांजा जप्त। मुंढवामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। तुकाराम बीचच्या निमित्तानं देहूमध्ये वारकऱ्यांची गर्दी। तुकोबारायांच्या नामघोषानं देहू नगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देहू नगरीमध्ये सन्मान।